नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अतिशय सुंदर आणि शांत परिसर असलेला 2 एकर फार्म हाऊस प्रॉपर्टी पाहणार आहोत. ही प्रॉपर्टी नान पंथातील पुवा गावाजवळ वसलेली आहे. डोंगराच्या कुशीत वसलेली ही परिसर हिरवागार शेती, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सौंदर्यास प्रसिद्ध आहे. या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्रफळ 2 एकर असून संपूर्ण जमीन सपाट सुपीक शेतीसाठी अतिशय योग्य आणि प्रॉपर्टीभोवती मजबूत फेसिंग करण्यात आली आहे. मुख्य गेटपासून फार्म हाऊसपर्यंत रुंदी अंतर्गत रस्ता असून प्रॉपर्टी थेट पक्क्या रस्त्यात संपर्क आहे. त्यामुळे वर्षभर कोणतीही सहज ये जा करणे शक्य आहे. आधुनिक फार्म हाऊस बांधलेला आहे. घरामध्ये 3 मोठ्या बेडरूम, प्रशस्त हॉल, आधुनिक किचन, 2 बाथरूम, मोठा वरांडा, मागील बाजूस सुंदर बाग आणि घराभोवती हिरवेगार लॉन्स, सजावटीची झाडे आणि आरामसाठी बसण्यात जागा तयार करण्यात आली आहे. शेतासाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा इथे उपलब्ध आहे. खोली, बोरवेल, स्वतंत्र विहीर, पाण्याची साठवणूक टाकी, आधुनिक ड्रम, सिंचन व्यवस्था आणि वीज जोडणी उपलब्ध आहे. संपूर्ण शेतात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभर शेत करण्यात शक्य होतो. या प्रॉपर्टीमध्ये आंबा, नारळ, केळी, लिंबू, पपई, रेंबुटान आणि इतर फळझाडं लागवड करण्यात आली आहे. तसेच सेंद्रिय शेती, भाजीपाला उत्पादन किंवा छोटा फार्म स्टे व्यवसायासाठी पण ही जागा अत्यंत योग्य आहे. फार्म हाऊसपासून काही मिनिटांच्या अंतरावर पुवा गावाची बाजारपेठ, शाळा, हॉस्पिटल, बँक, पेट्रोल पंप आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहे. शांत वातावरण आणि सुंदर निसर्गामुळे ही ठिकाण कुटुंबासोबत राहण्यासाठी किंवा सुट्टीसाठी आदर्श मानले जाते. कागदपत्राची माहिती. विक्रेत्याच्या माहितीनुसार प्रॉपर्टीचे स्थानिक जमीन नोंदणी, मालकी हक्काची कागदपत्रे आणि आवश्यक दस्तावेज उपलब्ध आहेत. मात्र थायलंडमध्ये परदेश नागरिकांना थेट जमीन खरेदी करण्यात कायदेशीर निर्बंध असू शकतात. त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी स्थानिक वकिली, जमीन नोंदणी कार्यालयात आणि संबंधित माहिती घ्या. आपण ज्या व्हिडिओमधले फोटो पाहिलेले आहेत, जे आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे, त्या फोटो म्हणजे पूर्णपणे ज्या प्रॉपर्टीमध्ये काय काय अवेलेबल आहे त्या सर्व काही त्या फोटोमध्ये आम्ही काही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जी प्रॉपर्टीमध्ये काय काय अवेलेबल आहे, काय काय गोष्टी आहेत, तर हे सर्व त्यामध्ये तुम्हाला फोटोत दिसतच आहे. जर तुम्हाला ॲग्रिकल्चर लँड फार्म हाऊस घ्यायचं असेल आणि ते बी 1 ते 2 लाखाच्या आसपास, म्हणजे 1 ते 2 ते 4 ते 5 असं 10 लाखाच्या आतमध्ये जर तुम्हाला प्रति एकरने प्रॉपर्टी खरेदी करायची असेल आणि ते पण फार्म हाऊस 30-40 लाखामध्ये खरेदी करायची असेल शेतीसोबत, तर हे आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे. आजची ही प्रॉपर्टी थायलंडमधली आहे. जर आपल्या इंडियामधल्या लोकांना थायलंडमध्ये राहायचं असेल किंवा थायलंडमध्ये शिफ्ट व्हायचं असेल, तर तुमच्या त्या बजेटमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं फार्म हाऊस प्रॉपर्टी तिथे मिळू शकते. आपल्या इंडियामध्ये एवढ्या कमी बजेटमध्ये प्रॉपर्ट्या मिळत नाहीत. आपल्या इंडियामध्ये शेतीची प्राईस म्हणलं तर 20 ते 30 लाख रुपये प्रति एकरच्या पुढेच आहे जर चांगली प्रॉपर्टी खरेदी करायची असेल. आणि बागायत जर प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर 40 ते 50 लाख रुपये प्रति एकरने तुम्हाला ते प्राईस तुम्हाला पे करावा लागणार आहे. पण थायलंडमध्ये प्रॉपर्टीचे रेट खूप कमी आहेत आणि तिथे लोकसंख्या कमी आहे आणि आपल्या इंडियामध्ये खूप लोकसंख्या जास्त आहे. तिथली प्राईस म्हणलं तर ह्या वेबसाईटवरती आहे. तुम्हाला जर तिथं प्रॉपर्टी खरेदी करायची असेल कमी भावाची, तर खाली मी एक लिंक दिली आहे. त्या वेबसाईटवर अख्ख्या जगामधल्या खूप कमी भावाच्या प्रॉपर्ट्या, जास्त भावाच्या सर्व प्रॉपर्ट्या तिथे अपलोड होत असतात. आणि तिथे जाऊन तुम्ही सदस्य व्हा. तुम्हाला फ्रीमध्ये सदस्य होऊ शकतात. तुम्हाला सगळ्या जगातल्या देशाच्या प्रॉपर्टीची माहिती पण मिळू शकते आणि ती प्रॉपर्टी कशी खरेदी करायची, काय करायची, तिथे सगळी प्रोसेस दिलेली असते. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दाखवत आहे आजची, ती प्रॉपर्टी पण त्याच वेबसाईटवरची आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन अधिक माहिती प्रॉपर्टीची घेऊ शकता. आणि अधिक तुम्हाला काय अडचण आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या वेबसाईटवर विचारूही शकता, कमेंट पण करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.